जेव्हा उच्च शिक्षण घेऊन ही मुलं मुली समाजामध्ये एक नागरिक म्हणून, समाज म्हणून सक्रिय होतील, तेव्हा त्यांना अडचणीच्या काळामध्ये, संकटांच्या काळामध्ये स्वतःचा धीर खचताना, आत्मबळ खचत असताना, धैर्यबळ संपत असताना एक रचनात्मक कुठल्या तरी प्रवासाची आवश्यकता असते, अपेक्षा असते, त्यावेळेस त्यांना ज्ञानेश्वरीच वाचवू शकते, दुसरं कोणी नाही. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना ज्ञानेश्वरीतल्या काही नीतिशास्त्रीय ओव्या मी काढल्या होत्या. आम्हाला नीतिशास्त्रीय पद्धतीनं व्यवहार शिकवणारी माऊली ज्ञानोबरायांच्या शिकवणीची गरज आहे. ज्ञानेश्वरी ह्या अंगानं महत्त्वाची आहे. उदाहरण देईल, वरवर बोलणार नाही. जेव्हा उच्च शिक्षण घेऊन तुम्ही एक समाज म्हणून, नागरिक म्हणून आता उद्या या व्यवस्थेमध्ये सक्रिय व्हाल, तेव्हा काही गोष्टी करण्याची तुमची जी काही महत्त्वाकांक्षा असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये यशस्वी होण्याची जी काही धडपड असेल, ती योग्य दिशेनं नेण्यासाठी तुम्हाला ज्ञानेश्वरी उपयुक्त ठरू शकते. कशी? नीतिशास्त्रीय विचार ऐका माऊलींचा. झाडावर एक गोड फळ लटकलेलं आहे. एका पक्षाला ते फळ दिसलं आणि आता ते फळ त्या पक्षाला खायचं आहे. अशा वेळी तो पक्षी काय करेल? कुठला मंत्र म्हणत बसेल का? मग तो झेप घेणार ना. माऊलींची ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगू. माऊलींनी प्रश्न विचारलाय. एका झेपेसरशी उडी घेऊन, झेप घेऊन त्या पक्षाचा जो फळाचा लचका तोडण्याचा प्रयत्न असतो, हा जो वेग आहे झेप घेऊन फळाचा लचका तोडण्याचा, घास घेण्याचा, हा माणसाला मिळेल का? तशी झेप माणसाला घेता येईल का? नाही ना. मग माणसानं अशा वेळी काय करायचं? ते फळ घेण्यासाठी, फळ मिळवण्यासाठी त्याच्या पुढची ओवी, हळूहळू ढाळे ढाळे केऊ तेने एके वेळे. माऊलींचे शब्द बघा. ढाळे ढाळे, ढाळ म्हणजे काय? फांदी. ढाळ म्हणजे काय? फांदी. हळूहळू ढाळे ढाळे, एक एक पायरी चढत, एका एका फांदीवर पाय देत वर चढायचं आणि त्या मार्गाचा यथोचित योग्य तो रचनात्मक प्रवास करूनच ते फळ प्राप्त करायचंय. पक्षासारखी उडी घ्यायला जाल तर दात पाडून घ्याल. पण दुर्दैव असं की ही ज्ञानेश्वरी जी आमचं जगणं समृद्ध करू शकते, हे तत्व जे ज्ञानेश्वरांनी आम्हाला आयुष्याची दशा आणि दिशा बदलण्यासाठी उपयुक्त ठरतील असे दिले, ती ज्ञानेश्वरी आणि ते सगळी तत्व आम्ही लाल फडक्यामध्ये, पोथीमध्ये गुंडाळून व्यवस्थित असे देवाऱ्यात ठेवून दिलेत. अगदी त्याला धूळही बसणार नाही इतके व्यवस्थित ठेवलेत, काळजी करू नका.